Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. इंग्रजी पाठ क्रमांक 31. इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षरजुळणी. सुप्रभात. आज रविवार 1 ऑगस्ट 2021. पाठ क्रमांक 31. इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षरजुळणी. Lesson number 31. English language, pronunciations and spellings. Good morning. Today we are in lesson number 31st. English language, pronunciations and spellings. Good morning friends. तर सुप्रभात मित्रों. आज मी पक्षी, प्राणी, किडे यांबाबत घेणार आहे. पण तत्पूर्वी 23 पाढा क्रमांक 23. पण त्याही पूर्वी अल्फाबेट्स घेईन, कारण आजही आपल्यापैकी बरेच लोक अल्फाबेट्सचे व्यवस्थित उच्चार करत नाहीत. यल यम यन करतात आणि याचं मला दुःख होतं, आणि म्हणून मी अल्फाबेट्स अगोदर घेणार आहे. त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. Good morning friends. Today I will be taking birds, insects, creatures etc. and table number 23. But of course I'll start with today alphabets, because till today some of our friends still not pronouncing the alphabets properly. They say L, M, N, which I feel very sorry for such pronunciations. Alright, so I'll start now. तर लक्ष द्या, मी प्रोनाऊन्सिएशन कसे करतो अल्फाबेटचे, आणि त्याचप्रमाणे झाले पाहिजेत याचं लक्ष द्या. अल्फाबेट्स 20 A to Z. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. तर असे हे अल्फाबेट्स आहेत. याचप्रमाणे तुमचे उच्चार झाले पाहिजेत असा माझा कटाक्ष आहे, आग्रह आहे. So these are the pronunciations of the alphabets. I want you to make the pronunciations equal. Alright. आता प्राणी म्हटलं, प्राणी, किडे अथवा पक्षी, कारण मागील भागात आपण जनावरं घेतली होती, प्राणी घेतले होते. पण आज प्राणी, पक्षी आणि किडे या संदर्भात घेणार आहे. अर्थात यामध्ये प्राणी म्हटलं तर मानव प्राणी पण येतो, पण मानव प्राण्याचं काय आपल्याला तसं घ्यायचं कारण नाही. प्राणी म्हटल्यावर अनेक प्राणी येतात, त्यामध्ये मग तुमचे किड्या मकोड्यापासून सर्वच येतात. टुडे आय विल बी टेकिंग बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड क्रीचर्स. ऑफकोर्स इन क्रीचर द ह्युमन बीइंग्स आर ऑल्सो considered, but we will not talk about human beings. We will just talk about insects and cricket, bird, etc. Alright, so I'll start now. Creature, creature. क्रीचर म्हणजे प्राणी. अर्थात प्राण्यामध्ये हे किडे मकोडे वगैरे येतील. नंतर बर्ड म्हणजे पक्षी, आणि इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, INSECTS, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. तर आता सर्वप्रथम बघूया. समजा पक्ष्यामध्ये बर्ड, BAT, बॅट,
BAT बॅट, बॅट म्हणजे वटवाघूळ, लक्षात घ्या हां. BAT बॅट, बॅट म्हणजे वटवाघूळ. नंतर BEE म्हणजे मधमाशी, BEE म्हणजे मधमाशी. बीटल, BEETLE, बीटल म्हणजे एक किडा, BEETLE, बीटल म्हणजे किडा. तर नंतर चिकन म्हणजे कोंबडीचं पिल्लू, CHICKEN, चिकन म्हणजे कोंबडीचं पिल्लू. हेन म्हणजे कोंबडी, COCK, कॉक म्हणजे HEN, हेन कोंबडी, COCK, कॉक म्हणजे कोंबडा. आता कसं असतं, कोंबड्यांना बऱ्याच अंशी काही वेळेस याच्यातून मोजतात जनावरं, पण ते जनावरं तशी येत नाहीत. पण पोल्ट्री ॲनिमल्स म्हणून त्याची कशी गणना करतात. पण ते इनकेस हे पक्षातच येतात, कोंबडा वगैरे पक्षातच येतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर क्रो म्हणजे कावळा, CROW, क्रो म्हणजे कावळा, CROW, क्रो म्हणजे कावळा. क्रिकेट म्हणजे किडा, CRICKET, क्रो, क्रिकेट म्हणजे किडा. कक्कू, CUCKOO, कक्कू म्हणजे कोकिळ, पक्षी आहे. CUCKOO, कक्कू म्हणजे हे पक्षी आहे. काय म्हणतात त्याला, हां, कोकिळ पक्षी आहे. नंतर डक, DUCK, डक म्हणजे बदक, ईगल, EAGLE, ईगल म्हणजे गरुड पक्षी आहे, गरुड, EAGLE, ईगल. फ्लाय, FLY, फ्लाय म्हणजे माशी, फ्लाईज म्हणजे माशा, FLIES, फ्लाईज म्हणजे माशा. अर्थात काही ठिकाणी याला हाऊस फ्लाय पण म्हणतात, हाऊस HOUSE आणि FLY, फ्लाय, घरची माशी असं म्हणतात, घरमाशी. तसंच हाऊस फ्लाईज, पण जनरली फ्लाय हा शब्द वापरला जातो. फ्रॉग, FROG, फ्रॉग म्हणजे बेडूक, GOOSE, गुस म्हणजे कोंबडीसारखाच एक प्राणी, असा पक्षी असतो गुस, कोंबडीसारखाच पक्षी असतो, पण त्याला मला मराठीत काय सांगता येत नाही. हॉक, HAWK, हॉक हा पक्षी आहे, बहिरी ससाणा, हॉक. हे लक्षात ठेवा. नंतर किटन, नाही किटन याच्यात येत नाही, ते जनावरातच जातं. लार्क, LARK, लार्क म्हणजे चंडोल पक्षी, लार्क, चंडोल पक्षी. पिकॉक, PEACOCK, पिकॉक म्हणजे मोर. आणि पिहेन म्हणजे लांडोर, PEAHEN म्हणजे लांडोर, म्हणजे फिमेल, मोरची फिमेल. आलं का लक्षात, म्हणजे हे तुम्हाला आलं पाहिजे. नायटिंगेल म्हणजे बुलबुल, नायटिंगेल, NIGHTINGALE, नायटिंगल किंवा नायटिंगेल म्हणतात. उच्चार चालतो, कोणी असं करतं, कोणी असं करतं. नायटिंगेल म्हणजे बुलबुल पक्षी, नायटिंगेल. पॅरट, PARROT, पॅरट पोपट, सगळ्यांनाच माहिती आहे, पॅरट पोपट. स्पॅरो, चिमणी, SPARROW, स्पॅरो म्हणजे चिमणी, स्पॅरो. रॅबिट, नाही, हा प्राण्यामध्ये येतो, अर्थात मागच्या प्राण्यामध्ये रॅबिट बहुतेक राहिला होता, आणि पिग राहिला होता, PIG, पिग म्हणजे डुक्कर, हाही राहिला होता, डुक्कर. तर
तो तुम्ही प्राण्यामध्ये त्याची तुम्ही लक्षात घ्या. नंतर ROOK रुख म्हणजे डोमकावळा. रुख ROOK रुख म्हणजे डोमकावळा. सीगल म्हणजे समुद्र पक्षी. SEAGULL सीगल म्हणजे समुद्र पक्षी. सील SEAL म्हणजे जलचर प्राणी. जलचर म्हणजे पाण्यात वावरणारा मच्छीसारखा. सील म्हणजे जलचर प्राणी. फिश FISH फिश म्हणजे मासा. फिशेस म्हणजे मासे. FISHES फिशेस म्हणजे मासे. हे नंतर हां इन्सेक्टमध्ये मॉस्किटो MOSQUITO मॉस्किटो. डास मच्छर. मॉस्किटोज प्लुरल MOSQUITOES मॉस्किटोज म्हणजे डास मच्छर. लक्षात ठेवा. सर्पंट SERPENT सर्पंट म्हणजे सरपटणारा प्राणी. सर्पंट SERPENT सरपटणारा प्राणी, सापासारखा प्राणी सर्पंट. स्नेक म्हणजे साप. SNAKE स्नेक म्हणजे साप. नंतर टर्की TURKEY टर्की म्हणजे कोंबडीचाच अंश पण थोडा मोठा पक्षी असतो. गाणारा पक्षी. कोंबडीसारखा पण गाणारा पक्षी. श्वान SWAN पण उच्चार श्वान करायचा. प्रोनाऊन्सिएशन श्वान म्हणजे हंस. श्वान म्हणजे हंस. नंतर टर्टल म्हणजे समुद्री कासव. समुद्री कासव किंवा कबुतरासारखा दिसणारा एक पक्षी. थ्रश THRUSH थ्रश म्हणजे गाणारा पक्षी. वल्चर मागे तुम्हाला सांगितलं असेल जनावरांमध्ये. वल्चर म्हणजे गिधाड. VULTURE वल्चर म्हणजे गिधाड. वुल्फ म्हणजे लांडगा. WOLF वुल्फ म्हणजे लांडगा. पिजन PIGEON पिजन म्हणजे कबूतर. नर कबूतर. डोव DOVE डोव म्हणजे मादी. कबुतराची मादी कबूतर डोव. तर असे हे पक्षी. मॉस्किटो झालं, फ्लाय झालं, बी झालं. त्यामुळे असे बरेचसे आज तुम्हाला पशु BEAST बीस्ट म्हणजे पशु प्राण्याला पण बीस्ट म्हणतात. BEAST हे माहीत पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी आज बरेचसे किडे पक्षी आणि प्राणी घेतलेले आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. एक लक्षात. आज 1 ऑगस्ट असल्यामुळे आजचा दिवस जरा महत्त्वाचा आहे. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तेव्हा आज त्यांची पुण्यतिथी आहे. ठीक आहे. आता मी 23व्या पाढ्याकडे येतो. पाढा क्रमांक 23. 23 1 जा 23, 23 2 जा 46, 23 3 जा 69, 23 4 जा 92, 23 5 जा 115, 23 6 जा 138, 23 7 जा 161, 23 8 जा 184, 23 9 जा 207, 23 10 जा 230, 23 11 जा 253, and 23 12 जा 276. All right. Once again, 23 1 जा 23, 23 2 जा 46,
23 3 जा 69, 23 4 जा 92, 23 5 जा 115, 23 6 जा 138, 23 7 जा 161, 23 8 जा 184, 23 9 जा 207, 23 10 जा 230, 23 11 जा 253, and 23 12 जा 276. So friends, it's time up very much. It's gone ahead. So I'll wait today. तर मित्र, आज वेळ फार पुढे गेलेला आहे. आता खूप वेळ झाला. मी थांबतो इथे. बाय बाय. धन्यवाद. New voice message. 10 second play. Button 0 cancel. 15 27.